मी आज बनवणार आहे बिटक्या आंब्यांचं आंबट गोड तिखट असं रायतं. इथे मी आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण आंब्यांची पारी आणि साल वेगळी करून घेणार आहोत. साली काढल्यानंतर त्या फेकू नका. त्याचं आपल्याला गर काढायचा आहे. सालीला असलेला गर आपण काढणार आहोत. हे बघा, आता इथे जी सालीला जो गर लागला आहे तो चमच्याच्या साहाय्याने खरडून काढून घ्यायचा आहे. तो पल्प आपण वाटणामध्ये यूज करणार आहोत. तुम्ही बघू शकतात की एका सालीमध्ये किती पल्प निघतो आहे, तो किती गर असतो त्या सालीला. तो व्यवस्थित छान असं काढून घ्या. आता मी इथे छान काढून घेतलेलं आहे सगळ्या सालींचा गर. इथे आपले पारी तयार आहेत, पल्प तयार आहे. आता आपण साल काढून घेतलेले आंबे, इथे हळद, तिखट आणि मीठ, ओलं खोबरं, पल्प आहे जो सालीचा काढलेला तो, इथे चिरलेले गूळ आणि वरून फोडणी घालण्यासाठी मी घेतले आहे कढीपत्ता, राई आणि लसूण. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यात तेल घालून ठेवलेलं आहे. छान असं तेल माझं गरम झालेलं आहे. आता ह्यात मी फोडणीसाठी घालणार आहे तिखट मसाला, हळद आणि मीठ. आता हे तेलात घालून छान असं परतून घेणार आहे. आता छान असं परतवलं आहे तेलामध्ये. त्यात मी घातलेत आंब्यांच्या पारी. आंब्यांच्या पारी घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेतले आहेत की मसाला प्रत्येक आंब्याच्या पारीला लागला पाहिजे. छान असं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता ह्यात मी 1 ग्लास पाणी घालणार आहे. ज्या भांड्यामध्ये मी आंब्यांच्या पारी काढून घेतलेल्या होत्या त्याच्यामध्ये थोडासा ज्यूस निघालेला आंब्याचा, त्याच्यामुळे मी त्यातच पाणी घातलेलं आहे आणि तेच पाणी मी आंब्यांच्या पारीला आपल्या रायत्यासाठी मी घालणार आहे कढईत. सो इथे मी पाणी टाकलेलं आहे, 1 ग्लास पाणी यूज केलेलं आहे. आजूबाजूला जो कढईला मसाला लागला होता तो व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने काढून घेतलेला आहे आणि छान झाकण मारून हे आंबे नरम होईपर्यंत शिजत ठेवायचे आहेत. सो हे मी 1 ग्लास पूर्ण पाणी घेतलेलं आहे आणि आता हे छान झाकण मारून गॅस एकदम मीडियम फ्लोवरती ठेवून शिजत ठेवायचे आहेत आणि नरम होईपर्यंत शिजायचं आहे. तोपर्यंत आपण आता वाटण करूया. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्यांचा गर, ओलं खोबरं, बाकी काही एक टाकायचं नाही आहे, ओलं खोबरं आणि आंब्यांचा जो सालीचा गर काढलेला होता तो घेतलेला आहे. थोडंसंच पाणी टाकणार आहे, जास्त पाणी घालायचं नाही आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे. वाटून घेतलेलं आहे ते आता आपण रायत्यामध्ये मिक्स करणार आहोत. व्यवस्थित छान असं मिक्स झालेलं आहे आपल्या रायत्यामध्ये. आता आपण ह्यात घालणार आहोत चिरलेला गूळ. शक्यतो गुळाचे खडे टाकू नका, विरघळायला वेळ लागेल, त्याच्यामुळे किसलेलाच गूळ वापरा किंवा गुळाची पावडर वापरली तरीही चालेल. आता छान असे हे मिक्स करून घ्या आणि तुम्हाला जसा थिकनेस हवा आहे तो थिकनेस येईपर्यंत तुम्ही हे गॅसवरती शिजत ठेवा. सो इथे आपण फोडणीसाठी आपण कढीपत्ता, राई आणि लसूण टाकलेलं आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मेथीही घालू शकता. आमच्या घरात कोणालाही मेथी आवडत नाही, त्यामुळे मी मेथी टाकलेली नाही आहे. तुम्ही मेथी वापरू शकता. सो आता ही फोडणी जी आहे ती आपण रायत्यावरती टाकणार आहोत आणि ती टाकल्यानंतर व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहोत फोडणी, की लसूणचा जो फ्लेवर आहे तो लागला पाहिजे. त्याच्यामुळे छान अशी मिक्स करून घेणार आणि आता आपलं तयार आहे आंबट गोड तिखट असं रायतं. नक्की ही रेसिपी ट्राय करून सांगा तुम्हाला कशी वाटली आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला हवी असेल तर ही थंड खायची असेल तर थंड, गरम खायची असेल तर गरम, छान अशी खा आणि नक्की सांगा कशी वाटली. लाईक आणि शेअर करा. बाय.